महिला अत्याचार प्रकरणी राजकारत्यांनी राजीनामे द्यावेत, सत्यजित सिंह पाटणकर. पाटण दिनांक 22. राज्यात महिलांवरच नव्हे तर अल्पवयीन बालिकांवर सातत्याने अन्याय अत्याचार करत क्रूरपणाचा कळस नराधमांकडून सातत्याने होत असताना सुद्धा राज्यकर्ते मूग गिळून बसले आहेत. लाडक्या बहिणींना आपल्याच कामाच्या पगारातून पैसा देत त्याचे श्रेय घेऊ पाहणारे हे सत्ताधारी दुसरीकडे महिलांच्या सुरक्षितेवर हाताची घडी तोंडावर बोट दुटप्पीपणा करत असतील तर हे आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. बदलापूर अथवा अन्य कोणत्याही घटनात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व झोपलेल्या राज्यकर्त्यांना जागेवर आणण्यासाठी आता महिला भगिनींनी पुढे आलं पाहिजे, अशी प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी केले. पाटण येथील लायब्ररी चौक बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित निषेध सभेवेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सुरेश पाटील, ग्रंथपाल संजय इंगवले, पत्रकार सौ विद्या मासुर्णेकर, संघर्षसेविका सौ मीनाज मोकाशी आदी मान्यवरांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी पाटणच्या नगराध्यक्ष सौ मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोद्दार, नगरसेवक, नगरसेविका, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.